विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीमध्ये आपण नवीन चॅप्टर सुरू केलेलं होतं अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स, म्हणजे कोन आणि कोनांच्या जोड्या. ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 17पर्यंत म्हणजे सराव संच 17पर्यंत आपण घेतलेलं होतं. आता आपण प्रॅक्टिस सेट 18 सुरू करणार आहोत, परंतु त्याच्या अगोदर आपण काय करणार आहोत, थोडीशी माहिती घेणार आहोत. एक नवीन पॉईंट आपण इथे सुरू करणार आहोत, ज्याला आपण म्हणतो अपोजिट रेज, म्हणजेच विरुद्ध किरण. आता जसं नाव म्हटलेलं आहे तसं अपोजिट म्हणजे विरुद्ध, म्हणजे ते एकमेकांच्या विरुद्ध असणार आहेत. आता रेज म्हणजे काय ते तुम्हाला माहिती असतं. रे म्हणजे किरण, त्याला एक काय असतो ओरिजिन, म्हणजे इथे बघा हा त्याचा ओरिजिन म्हणजे आरंभ बिंदू आहे आणि आरंभ बिंदूपासून पुढे तो निघतो, जसा हा इकडे निघालेला आहे. ह्या पद्धतीने हा रे तयार झालेला आहे, किरण तयार झालेला आहे. इथे बाण दाखवलेला आहे म्हणजे इकडे कुठेही पुढे जाऊ शकतो. हा जो आरंभ बिंदू आहे त्याला आपण बी, ओरिजिनला बी म्हणूया, इथे ए म्हणूया. हा जो रे आहे तो कोणता आहे, रे बी ए. हां, रे बी ए किंवा किरण बी ए असंच वाचायचं असतं, कारण इथून सुरुवात झालेला आहे तो इकडे गेलेला आहे. ए बी असं तुम्ही वाचू शकत नाही, म्हणून हा रे बी ए हा एक तयार झालेला आहे. आता तसा दुसरा एक रे काढूया, हाच आरंभ बिंदू घेऊया, पण हा जो रे आहे तो इकडे जाईल. बघा ह्याला सी म्हणूया. बघा आता थोडा वेळ आपण इथे दुर्लक्ष करूया, हे सोडून देऊया. बघा बी आरंभ बिंदू आहे, ओरिजिन आहे, आणि हा इकडे गेलेला आहे, म्हणजे हा नवीन रे तयार झालेला आहे. रे बी सी किंवा किरण बी सी इथून सुरुवात झालेला आहे, इकडे गेलेला आहे. आता तुम्ही बघा इथून सुरुवात झालेला आहे, एक रे इकडे गेलेला आहे, इथून सुरुवात झालेला आहे, एक रे इकडे गेलेला आहे, म्हणजे किरण इकडे गेलेला आहे. असे दोन किरण किंवा दोन आपल्याला रेज इथे दिसतात. ते जे रे आहे ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेने गेलेले आहेत. इकडे अपोजिट साईडला एक इकडे गेलेलं आहे, तर एक दुसऱ्या साईडला गेलं आहे. असे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला जातात, अपोजिट साईडला जातात. असे जे रेज असतात त्यांना आपण अपोजिट रेज किंवा विरुद्ध किरण असं म्हणतो. ते वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला काढता येतील. पण इथे बघा तुमचे एक गोष्ट लक्षात येईल की हा जो रे आहे इकडे गेलेला आहे आणि हा रे आहे इकडे गेलेला आहे, दोन्ही साईडला दोन रे गेलेले आहेत. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, तर इथे लाईन ए सी तयार झालेली आहे, रेषा ए सी तयार झालेली आहे. म्हणजे थोडक्यात असे जे काही अपोजिट रे असतात त्या अपोजिट रेमुळे एक लाईन किंवा एक रेषा तयार होते, हे तुम्हाला इथे दिसलेलंच असेल. तर हे जे आहे त्याला काय म्हटलेलं आहे आपण, अपोजिट रे आहे. अपोजिट रेज आहेत हे बी ए आणि बी सी, हे अपोजिट रेज आहेत. आता त्यांचं जे मेजरमेंट आहे ते अँगलने मोजलं तर ते एक लाईन तयार झालेली आहे. जेव्हा लाईन तयार होते तेव्हा किती मेजरमेंट असतं, किती असतं, 180 180 असतं. ते तुम्हाला मी इथे दाखवतो. आता इथे प्रोटेक्टरसुद्धा मी घेतलेला आहे, बघा बरोबर लाईनवरती ठेवलेलं आहे. आता इथे बघा इथे 0 आहे, 0पासून सुरुवात केलं तर किती होतं, 180 180 झालेलं आहे, दिसतं. किंवा इथे 0 आहे, इथून सुरुवात केलं तर इथे आलं तर 180 180. म्हणजे अशा पद्धतीने लाईन किंवा रेषा असेल तर हा जो अँगल आहे तो कितीचा होतो, 180. किंवा इकडनं सुद्धा घेतला तरी सुद्धा तो काय होतो, 180 180 अंशांचा होतो. तर हे जे रेज आहेत त्यांना आपण म्हणतो अपोजिट रेज. त्याला आपण जसं मागे डेफिनेशन बघितले तसं इथे सुद्धा आपण डेफिनेशन बघितली तर आपल्याला डेफिनेशन सांगता येईल. टू रेज विच हॅव अ कॉमन ओरिजिन अँड फॉर्म अ स्ट्रेट लाईन आर सेड टू बी अपोजिट रेज. म्हणजेच दोन किरण एकाच आरंभ बिंदूमधून विरुद्ध दिशेला जात असतील आणि त्याच्यामुळे एक रेषा तयार होत असेल तर त्या किरणांना विरुद्ध किरण असं म्हणतात. तर हे जे आहे ते आपण इथे डेफिनेशन किंवा व्याख्या बघू शकतो. तर आत्ता तुमच्या लक्षात आलेलं असेल की अपोजिट रेज म्हणजेच विरुद्ध किरण कोणते आहे ते तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर मग त्याच्यावरून आपल्याला आता काय करायचं आहे, तर आपण त्याच्यावरून बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 18. तर चला आपण सुरुवात करूया प्रॅक्टिस सेट 18.
इथे बघा आम्ही पहिला क्वेश्चन घेतलेला आहे प्रॅक्टिस सेट 18 मधला. नेम द पेअर ऑफ अपोजिट रेज इन फिगर अलॉंग साईड. शेजारी दिलेल्या आकृतीतील विरुद्ध किरणांच्या जोड्या लिहा. आता मी म्हटलं त्या पद्धतीने तुम्हाला लगेच समजलं असेल आणि तुम्ही लगेच लिहू शकता, बरोबर ना. कोणती पहिली जोडी असेल, कोण सांगू शकेल मला? बरोबर आहे, एक जोडी आपण इथे लिहिणार आहोत. बघा तर पहिली जोडी लिहिलेली आहे मी रे पी एल रे पी एम पी एल पी एम अशी एक जोडी मी लिहिलेली आहे. बरोबर आहे ना ही जोडी? हां, तर या पद्धतीने म्हणजेच किरण पी एल आणि किरण पी एम ही एक जोडी आहे. दुसरी जोडी तयार होती इथे. बघूया डायग्राममध्ये आकृतीमध्ये कोणती दिसते आपल्याला. पी एन आणि पी टी अशी दुसरी जोडी तयार होते. ती मी इथे लिहत नाही, ती तुम्ही लिहायची आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे जोड्या बघितलेल्या आहे. ह्याच्यातला दुसरा क्वेश्चन घेऊ आपण. क्वेश्चन बघा. आर द रेज पी एम अँड पी टी अपोजिट रेज, गिव्ह रिझन फॉर युअर ॲन्सर. किरण पी एम व किरण पी टी विरुद्ध किरण आहेत का? असतील तर कारण द्या. आता मी तुम्हाला नेहमीच डेफिनेशन्स वगैरे सांगतो किंवा लिहून देतो. ते का लिहून देतो तर आपल्याला नेमका त्याचा अर्थ माहिती पाहिजे ह्याच्यासाठी. आणि दुसरं म्हणजे आपल्याला कारण विचारलं तर का, मग आपल्याला अर्थ माहिती असेल तरच आपण सांगू शकतो की का आहेत किंवा का नाहीत. तर आपली जी डेफिनेशन होती ती डेफिनेशन आत्ताच आपण बघितलेली आहे, त्याच्यामुळे तुमच्या त्या लक्षातच असेल. किंवा अपोजिट रेज किंवा विरुद्ध किरण का किंवा असतात तर त्यांचा ओरिजिन आहे तो ओरिजिन एकच असतो, आरंभ बिंदू एकच असतो. आता इथे बघा पी एम कुठे आहे? पी एम आणि दुसरा आहे पी टी. पी टी आहे ना. हां, दोघांचा आरंभ बिंदू पी एकच आहे, पण इथपर्यंत थांबून चालेल का? तर नाही. ओरिजिन जरी एकच असला तरी ते कसे पाहिजेत? एकमेकांच्या विरुद्ध दिशेला गेले पाहिजेत. तर बघा हा पी एम इथे गेलेला आहे आणि पी टी इथे गेलेला आहे. आपल्याला काय पाहिजे? पी एम जर इकडे गेला तर पी टी बरोबर विरुद्ध अपोजिट साईडला इकडे गेला पाहिजे. हा इकडे जात असेल तर हा इकडे बरोबर अपोजिट साईडला विरुद्ध दिशेला गेला पाहिजे. परंतु पी टी हा विरुद्ध दिशेला गेला नाही, थोडासा अँगल चेंज झालेला आहे, थोडासा साईडला गेलेला आहे, पण विरुद्ध साईडला गेलेला आहे, परंतु विरुद्ध म्हणजे अपोजिट साईडला गेलेला नाही. म्हणजे हा पी टी इथे जातो, तो खरा म्हणजे इकडे गेला असता तर तो अपोजिट झाला असता, परंतु तो इकडे गेलेला नाही. मग तो अपोजिट झाला आहे का? नाही. म्हणजे पी एम आणि पी टी काय आहेत? अपोजिट आहेत का? नाहीत. मग आपण काय लिहिणार की ते अपोजिट नाहीत. मग ते आपण कारण लिहिणार आहोत. तर लिहूया आपण त्याचं कारण. बघा मी इथे कारण लिहिलेलं आहे. रे पी एम अँड पी टी आर नॉट अपोजिट रेज बिकॉज दे आर नॉट मेक अ स्ट्रेट लाईन. म्हणजे ते सरळ रेषा तयार करत नाहीत. आपण इथे बघितलेलं आहे सरळ रेषा तयार होत नाही. हा इकडे जातो आणि हा इथे तुम्हाला फ्रेममध्ये दिसत नसला तरी आपण बघितलेलं आहे. हा इकडे जातो, हा इथे जातो, हा इकडे जातो. ह्या पद्धतीने सरळ रेषा तयार होत नाहीत. तर त्याच्यामुळे काय होतं की आपलं जे काही डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला म्हटलेलंच आहे की त्यांच्यामुळे एक सरळ रेषा तयार होते, परंतु ती रेषा इथे तयार होत नाहीत. म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध जात नाहीत, म्हणून ते काय आहेत? विरुद्ध कोण नाहीत. ह्या पद्धतीने आपल्याला कारण देता येईल. तर बघा आता इथे आपला हा जो आहे प्रॅक्टिस सेट, हा प्रॅक्टिस सेट 18 आपण इथे संपवलेला आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट घेणार आहोत. आपण बघितलेलं आहे नवीन टॉपिक सुरुवात करत आहोत. इथे आपण अँगल्स इन लिनियर पेअर म्हणजेच रेषीय जोडीतील कोण. आता रेषीय लिनियर, रेषीय म्हणजे रेषा, तर ज्या जोडीमुळे रेषा तयार होते असे अँगल्स इन लिनियर पेअर. बघूया इथे बघा ही अशी लाईन असते, त्याच्यामध्ये काही अँगल्स तयार होऊ शकतात. म्हणजे बघा इथे अँगल पी क्यू आर, हा अँगल कोण पी क्यू आर, आणि दुसरा आहे अँगल
आर क्यू एस किंवा एस क्यू आर असे दोन अँगल आहेत. ते दोन अँगलमुळे लाईन पी एस तयार होत असते. हा एक अँगल आहे आणि हा एक अँगल आहे. असे दोन अँगल आहेत. ते दोन अँगलमुळे काय होतं, लाईन पी एस तयार होते. अशा पद्धतीने जेव्हा लाईन तयार होते दोन अँगलमुळे, तेव्हा त्यांना काय म्हणतात, अँगल्स इन लिनियर पेअर किंवा रेषीय जोडीतील कोन. आता ह्या रेषीय जोडीतील कोन, हा जो कोन आहे आणि हा कोन, दोन अँगल आहेत, त्यांची बेरीज केली तर किती येऊ शकते, किती येऊ शकते. अर्थातच ही एक लाईन आहे आणि लाईन कुठपर्यंत येतं मी तुम्हाला प्रोट्रॅक्टर किंवा कोन मापक घेऊन मोजून दाखवलेला होता. तो कसा 0 पासून सुरुवात होतो आणि 180 पर्यंत येतं. मी तुम्हाला मोजून दाखवलेलं आहे. म्हणजेच हा जो आहे इथपर्यंत येईल, किती होईल, 180 होईल. म्हणजे थोडक्यात हा अँगल आणि हा अँगल, हे जे दोन अँगल आहेत त्या दोन अँगलची बेरीज केली तर ती बेरीज किती येऊ शकते, 180 अशी बेरीज येऊ शकते. बरोबर ना. ह्याच्या अगोदरसुद्धा 180 बेरीज येणारे आपण अँगल्स बघितलेले होते. सम ऑफ टू अँगल्स इज 180. दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते असं मागेसुद्धा आपण बघितलेलं होते. बरोबर ना. ते कोणते अँगल होते, कोणती जोडी होती ती, सप्लिमेंटरी अँगल म्हणजेच पूरक कोन. ह्या कोनामध्ये सुद्धा जोडी जी आहे ती 180 अंश अशी बेरीज येत होती. मग ती जी जोडी होती ती आणि ही जी जोडी आहे, ह्या दोन्ही जोडीमध्ये फरक नेमका कोणता आहे. अर्थातच मागे ज्या जोड्या बघितलेल्या होत्या त्या एकमेकांना चिकटलेल्या असतीलच असं नाही. ते अलग अलग अँगल असले तरीसुद्धा चालतील. जसं एक अँगल 100चा वेगळा असेल, एक अँगल 80चा वेगळा असेल, वेगवेगळे अँगल, किंवा एक अँगल 90चा वेगळा असेल, दुसरा अँगल 90 म्हणजे 90 असे वेगवेगळे एकमेकांना चिकटलेले नसतील तरीसुद्धा चालतील सप्लिमेंटरीमध्ये किंवा पूरक कोनमध्ये. परंतु हा जो लिनियर आहे, रेषीय आहे, त्याच्यामध्ये हे अँगल एकमेकांना चिकटलेलेच असतात. हा फरक आहे. बाकी दोघांची बेरीज आहे ती सेमच येते. त्याच्यामुळे आता हे जे आपण आहे ते इथे बघितलेले आहे, त्यांची बेरीज किंवा त्यांचं सम किती येतं. सम ऑफ द मेजर्स ऑफ अँगल्स इन लिनियर पेअर इज 180. म्हणजेच रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश येते. हे आपण इथे बघितलेलं आहे. मग त्याच्यावर आधारित आपल्याला पुढचा प्रॅक्टिस सेट घ्यायचा आहे, प्रॅक्टिस सेट 19. ते आपण आता सुरुवात करणार आहोत. बघा क्वेश्चन, ड्रॉ द पेयर्स ऑफ अँगल्स ॲज डिस्क्राईब बिलो इफ दॅट इज नॉट पॉसिबल सेव्ह हाय. म्हणजेच खाली वर्णन केलेले जे काही अँगल्स आहेत ते आपल्याला काढायचे आहेत. काढता येत नसतील तर का काढता येत नाहीत ते कारण सांगायचं आहे. अर्थातच मागे म्हटलं त्या पद्धतीने आपल्याला कारण सांगायचं असेल तर त्याचा अर्थ माहिती पाहिजे. म्हणजे आपल्याला डेफिनेशन माहिती असेल तर अर्थ माहिती असतोच, मग आपण त्याचं कारण लिहू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला त्या डेफिनेशन्स किंवा व्याख्या माहिती पाहिजेत. तर एक एक करून आपण सुरुवात करूया. इथे पहिलं आहे कम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट आर नॉट ॲडजसंट. कोटिकोण जे संलग्न कोण नाहीत. कोटिकोण किंवा कम्प्लिमेंटरी अँगल ह्याचा अर्थ काय आहे, डेफिनेशन आपण म्हणू शकतो. काय आहे डेफिनेशन किंवा व्याख्या काय आहे, आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आली असेल. काय आहे, द सम ऑफ मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 90 डिग्री. दॅट अँगल्स आर कॉल्ड कम्प्लिमेंटरी अँगल्स. म्हणजे ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्यांना कोटिकोण असं म्हणतात. आता ह्या डेफिनेशनमध्ये किंवा ह्या व्याख्येमध्ये आपल्याला म्हटलेलं आहे का की ते संलग्न म्हणजे एकमेकांना चिकटलेले पाहिजेत असं म्हटलेलं आहे का, नाही म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे आपण हे जे अँगल आहे ते सहज काढू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला काय नाही, फक्त बेरीज आपली किती आली पाहिजे, 90 डिग्री काढू शकतो. दोन अँगल, जसं मी इथे एक अँगल घेतो, प्रोटेक्टर घेतो मी इथे. हा एक अँगल आहे तो मी काय करतो 50चा घेतो. तुम्हाला जे घ्यायचे असतील ते घेऊ शकतो. मी माझ्या पद्धतीने घेतो. जसं मी म्हटलं तर त्या पद्धतीने आता मी लाईन काढलेली होती. त्या लाईनवरती मी माझ्या प्रोटेक्टरची जी लाईन आहे ती ठेवलेली आहे.
इथे उभी लाईन बरोबर त्याच्या टोकावर ठेवलेली आहे. उभी लाईन इथे ह्या पॉईंटवरती ठेवलेली आहे, म्हणून ह्या पॉईंटकडून मोजणार आपण. 0, 10, 20, 30, 40, 50 इथे येतं. ते 50च्या इथे वरती जातं. आता इथे ह्या इकडे जातं बघा, ह्या इथे जात होतं ते इथे. पार इथे जातं, म्हणजे इथे टोक करायचं काही आवश्यकता नाही. आपला अँगल इथे असतो. हा आपण घेतला 50. तुम्हाला नावं द्यायची असतील तर देऊ शकता, जसं ABC. आता हा 50 घेतला, मग दुसरा किती घ्यावा लागेल आपल्याला? 40 डिग्री, 40 अंश. पुन्हा तसंच बरोबर रेषेवर रेषा आलेली आहे. इकडचं जे टोक आहे ते उभी जी रेषा आहे तिथे घेतलेलं आहे ह्या पद्धतीने. मग ह्या पॉईंटवरती घेतलेलं आहे. मग मोजणार कुठून? ह्या पॉईंटवरून. 0, 10, 20, 30, 40 हा इथे येतो. इथे पण नाव द्यायचे असतील तर देऊ शकता, जसं PQR 40 डिग्री. बघा 50 + 40 90 म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स होतात. पण नॉट ॲडजसंट नाहीत. ते एकमेकांना चिकटलेले नाहीत, एकमेकांच्या जवळ नाहीत, संलग्न नाहीत. म्हणजे अशा पद्धतीचे कोण आपल्याला काढता येतात. त्याच्यामुळे आपल्याला इथे कारण किंवा रिझन देण्याचं काही आवश्यकता नाही. आपण अँगल काढलेले आहेत. आता दुसरा अँगल आपण काढू. दुसरा आहे अँगल्स इन लिनियर पेअर विच आर नॉट सप्लिमेंटरी. रेषीय जोडीतील कोण जे पूरक कोण नाहीत. रेषीय जोडीतील कोण जे पूरक कोण नाहीत. असं होणार आहे का? रेषीय जोडीतील कोणांची बेरीज किती असते? 180 180 अंश असते. आणि पूरक कोणांची जोडी किती असते? 180 अंश असतेच. म्हणजे रेषीय जोडीतील कोण काढले तरी ते पूरकच होणार आहेत. त्याच्यामुळे रेषीय जोडीतील कोण वेगळे काढायचे आणि पूरक कोण वेगळे काढायचे असं शक्य होणार नाही. कारण की ते कोण काढले तर काय होणार आहे? त्यांचं जे काय आहे सम ऑफ 2 अँगल्स इज 180. दोघांची बेरीज आहे ते 180 येणारच. मग असे काढा किंवा तसे काढा, बेरीज ही 180 येणारच आहेत. त्याच्यामुळे रेषीय जोडीतील कोण हे पूरक कोण नाहीत असं होणारच नाहीत. रेषीय जोडीतील कोण हे नेहमी काय असतात? पूरक कोणच असतात. द पेअर्स ऑफ लिनियर अँगल्स ऑलवेज सप्लिमेंटरी अँगल्स. म्हणजेच ते नेहमीच असतात. रेषीय जोडीतील कोण हे नेहमी पूरकच असतात. त्याच्यामुळे ते आपल्याला इथे शक्य होणार नाही. त्याच्यामुळे इथे आपल्याला अँगल काढता येणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला इथे काय करावं लागेल? रिझन द्यावं लागेल, कारण द्यावं लागेल. जे कारण आहे ते मी इथे लिहितो. बघा रिझन. Sum of measures of angles in linear pair is 180. So angles in a linear pair always make pair of supplementary angles. So not possible to draw given figure. म्हणजेच रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्यामुळे ते नेहमीच पूरक कोणांची जोडीसुद्धा तयार करतात. म्हणून वर्णन केलेली आकृती काढणे अशक्य आहे. रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते आणि मापांची बेरीज 180 अंश असली म्हणजे पूरक कोणसुद्धा तयार होतात. म्हणजे ते असं एकमेकांना अटॅचच असतात. त्याच्यामुळे हे वेगळं आणि ते वेगळं असं आपल्याला काढायला जमणार नाही. जेव्हा आपण रेषीय जोडीतील किंवा लिनियर पेअर जेव्हा काढतो तेव्हा ती नेहमीच सप्लिमेंटरी म्हणजेच पूरक कोणसुद्धा असते. जेव्हा तुम्ही लिनियर काढाल तेव्हा ती पूरक कोणसुद्धा असते. तर त्याच्यामुळे ते हे जे आहे ते काढणे अशक्य आहे. तुम्ही पूरक कोणांची जोडी काढली तर ती लिनियर असेलच असं नाही. म्हणजे 2 वेगवेगळे अँगल तुम्ही काढू शकता, त्यांची बेरीज 180 येऊ शकते. ते रेषीय होणार नाही. ह्याच्या विरुद्ध जर दाखवलं असतं तर आपल्याला काढता आलं असतं. परंतु जेव्हा रेषीय असतात तेव्हा ते नेहमी रेषीय हे पूरकच असतात. हे लक्षात ठेवायचं आहे. लिनियर इज ऑलवेज सप्लिमेंटरी. रेषीय हे पूरकच असतात.
लिनियर इज ऑलवेज सप्लिमेंटरी, हे जे आहे ते तुम्ही लक्षातच ठेवायचं आहे. त्याच्यामुळे ही जी डायग्राम त्यांनी आपल्याला काढायला सांगितलेली आहे ती आपल्याला डायग्राम काढता येणार नाहीत. तर या पद्धतीने आपण बघितलेलं आहे. आता ह्याच्या पुढची जी डायग्राम आहे किंवा पुढची जी फिगर आहे ते आपण काढण्याचा प्रयत्न करूया. एक्झाम्पल नंबर 3. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट डू नॉट फॉर्म लिनियर पेअर, कोटिकोण जे रेषीय जोडी तयार करत नाहीत. कोटिकोण किंवा कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय आहे, 90 डिग्री 90 अंश, म्हणजे त्यांची बेरीज 90च येते, 90च्या पुढे जात नाहीत. आणि लिनियर पेअर आपल्याला किती पाहिजे, 180. सोपं आहे ते. इथे आपली जोडी तयार होतच नाही. त्यांनी काय म्हटलेलं आहे, डू नॉट फॉर्म लिनियर पेअर, जोडी तयार करत नाहीतच, त्याच्यामुळे आपण तयार करू शकतो. जसं हा एक अँगल काढलेला आहे मी, तो जो आहे तो मी एखादा काढतो. जसं मागे आपण 50-40 घेतलेलं होतं. मग आता इथे थोडंसं वेगळं घेऊया काहीतरी, तर 45 वगैरे. बघा किती आहे, हां ह्या पॉईंटवरती ठेवलेलं आहे. मग ह्या पॉईंटमधून सुरुवात करणार, 0, 10, 20, 30, 40. इथे 45. नावं देतो A, B, C, 45. दुसरा अँगल इथेच आपण काढूया. कितीचा असणार आहे तो, दुसरा एक काढूया, 45. बरोबर आहे ना. बघा दुसरा अँगल मी तयार केलेला हा 45 लिनियर पेअर तयार होते का, नाही होत. तुमच्यापैकी काही विद्यार्थी म्हणतील का हा आहे तो इथे ह्याला जोडून घेतला की मग दोघांची लाईन तयार होईल इथून. हां ते तसं पण होऊ शकतं, पण हा अँगल आणि हा अँगल इथे जोडून घेतल्यानंतर लाईन तयार होईल, पण मध्ये गॅप राहील. त्या गॅपमध्ये आपल्याला आणखी एक अँगल काढावा लागेल, किंवा 2 अँगल किंवा 3 अँगल, अशा पद्धतीने मधल्या गॅपमध्ये अँगल काढावे लागतील. आपल्याला काय म्हटलेलं, पेअर म्हणजे काय, जोडी म्हणजे काय, दोघांची जोडी. मग दोघांची मिळून असं लिनियर पेअर तयार होणार नाही. त्याला आपल्याला 3 किंवा 4 असे अँगल जोडावे लागतील, तेव्हा ती 180 होतील. परंतु अशी जोडी तयार होणार नाही. त्याच्यामुळे इथे बघा जोडी तयार करत नाहीत, तर इथे जोडी तयार करत नाहीत असे अँगल आपण काढू शकतो. त्याच्यामुळे आपण ते काढलेले आहेत. तर हे अशा पद्धतीने आपल्याला अँगल काढता येतील. तर हे असे जे काही सोपे आपल्याला काढता येतात. अजून एखादं एक्झाम्पल घेतो मी तुमच्यासाठी. चौथं एक्झाम्पल आहे, ॲडजस्टंट अँगल विच आर नॉट इन लिनियर पेअर, संलग्न कोण जे रेषीय जोडीतील नाहीत. संलग्न किंवा ॲडजस्टंट अँगल हे नेहमी रेषीय जोडीतील असलेच पाहिजे, तसं काही नाही. ते कसेही असू शकतात. जसं मी इथे एक अँगल काढतो, कसेही तुम्ही काढू शकता, तुमच्या मनावर आहे ते. नाव देतो A, B, C, D. अँगल ABC आणि अँगल CBD असे 2 अँगल आहेत. बघा त्यांचा जो आहे वर्टेक्स तो सेम आहे. मधला जो काही आहे
रे तो सुद्धा सेम आहे. एक अँगल ह्या साईडला आहे, एक अँगल ह्या साईडला आहे. दोन्ही अँगल एकमेकांना चिकटलेले आहेत म्हणजे यांना आपण म्हणतो ॲडजस्टंट अँगल. आता ह्याने लिनियर पेअर तयार केलेली आहे का, रेषीय जोडी तयार केलेली आहे का, नाही, म्हणजे रेषीय जोडीतील नाहीत, नॉट इन लिनियर पेअर. मग आपल्याला नॉट इन लिनियर पेअर किंवा रेषीय जोडीतील नाहीत असं म्हटलेलं आहे आणि ती डायग्राम आपल्याला काढायला सांगितलेली आहे. मग इथे ती डायग्राम आपण इथे काढलेली आहे. समजा आपल्याला डायग्राम काढता आली नसती तर आपल्याला कारण देता आलं असतं. मग आपल्याला कारण द्यावं लागेल. डायग्राम काढायला जमलं नाही तर कारण आपल्याला द्यावं लागतात. अशा 4 ज्या डायग्राम आहेत ते 4 एक्झाम्पल सोडवलेले आहेत, त्याचे 4 डायग्राम आपण काढलेले आहेत. अर्थातच 3 डायग्राम काढलेले आहेत. एक डायग्राम आपल्याला काढायला जमत नव्हती, त्याच्यासाठी आपण रिझन म्हणजे कारण दिलेलं आहे. अजून आपल्याला 2 डायग्राम काढायचे आहेत. अर्थातच 4 डायग्राम मी काढलेले आहेत. त्याच्यामुळे पुढच्या ज्या 2 डायग्राम आहेत ते तुम्ही सहज काढू शकता. त्याच्यामुळे पुढचे जे 2 डायग्राम आहेत ते तुम्हाला काढायचे आहेत. फक्त 2च नाही तर 1 पासून 6 पर्यंत सगळ्याच डायग्राम तुम्ही काढायच्या आहेत. अर्थातच मी तुम्हाला इथे जे काही डायग्राम आहेत ते पेनाने काढून दिल्या, कारण की व्हिडिओमध्ये तुम्हाला ते स्पष्ट दिसावं म्हणून पेनाने काढलेले आहेत. अर्थातच तुम्हाला माहिती आहे डायग्राम काढायचे असल्या तर आपण कशाने काढतो, पेन्सिलने काढतो. त्याच्यामुळे आपल्याला पेन्सिलचाच वापर करायचा आहे. पेन्सिलच वापरून आपल्याला हे डायग्राम काढायचे आहेत. तर इथे आपण प्रॅक्टिस सेट 18 आणि प्रॅक्टिस सेट 19 असे 2 छोटे छोटे प्रॅक्टिस सेट बघितलेले आहेत. तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. समजलं नाही तर रिपीट करून व्हिडिओ बघायचा आहे. तर ह्या तासाला इथपर्यंतच आपण अभ्यास करूया. पुढच्या तासाला आपण पुढचा अभ्यास येऊ. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.